सर्वप्रथम मी आपला आभार या ठिकाणी मानणार आहे की एवढ्या मोठ्या संख्येत खरं म्हणजे आम्ही टेंट लावला त्यावेळेला आम्हाला असं वाटलं कार्यकर्ते रात्री म्हणे अर्ध्यातूनच कणाते लावून टाका म्हणे इकडे. म्हटलं का काय झालं तर म्हणे टेंट म्हणे एवढा मोठा लावला की लाखभर लोक मावून जातील आणि नाही आले तरी फार बरं वाटणार नाही. पण मला खात्री होती की आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी येणार आहात आणि आज टेंट भरून गेला परंतु अजून अर्धा टेंट मावेल एवढी लोक बाहेर या ठिकाणी उभी आहेत आणि म्हणून सर्वप्रथम आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपले सर्वांचे आभार या ठिकाणी मानतो. गुलाब भाऊ, आपण सांगितल्याप्रमाणे खरं आहे, पैशाची श्रीमंती वेगळी श्रीमंती असते, पण ही सगळी जी श्रीमंती आहे ना एक वेगळी श्रीमंती आहे. कोणाकडे पैशांची असेल, बंगल्यांची असेल, गाड्यांची असेल, जमिनीची असेल, पण आमच्याकडे कार्यकर्त्यांची श्रीमंती आहे. सोन्यासारखे कार्यकर्ते. मुख्यमंत्री महोदय भाऊसाहेब जीवापाड म्हणजे प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. 25 वर्षे झाले. मी अक्षर खरं सांगेल की वेड्यासारखं प्रेम ही मंडळी माझ्यावर या ठिकाणी करते. वेड्यासारखं प्रेम करतायत. 25 वर्ष झाले. 5 वेळा मला या ठिकाणी निवडून दिलं आहे आणि म्हणून गुलाबभाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरं आहे की पैशाची किंमत काय ती मस्ती आज आहे ती उद्या निघून जाईल, आज आहे पैसा निघून जाईल, परंतु ज्याच्याकडे कार्यकर्त्यांची श्रीमंती आहे तो सर्वात श्रीमंत माणूस असं मला वाटतं आहे. आणि ही योजना या तालुक्यामध्ये मी म्हणेल महाराष्ट्रामध्ये हा उच्चांक असेल. 1,43,000 लोकांना घरपोच आम्ही दाखले देणार आहोत. हा या महाराष्ट्रातला मला वाटतं मित्र हा उच्चांक आहे. आणि या ठिकाणी ज्यांनी मेहनत घेतलीत, आमचा अरविंद असेल, भांडेसाहेब या ठिकाणी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, आमचे कासोदे नायब तहसीलदार आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, मी त्यांची नावं या ठिकाणी घेऊ शकत नाही, परंतु या सर्वांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यांचे खूप खूप मनापासून मी त्यांचे आभारही व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो. दुसरा या ठिकाणी नगरपालिकेची आपण योजना घेतल्यात. नगरपालिकेची 28 कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना आहे. नगरपालिकेची आपण पाण्याची टाकी बांधली. 10 लाख लिटर एकाच वेळेला दररोज पाणी मिळालं पाहिजे, एका दिवसात तरी पाणी मिळालं पाहिजे. सगळ्यात जास्त कार्यकर्त्यांना प्रेम लावणारा माणूस म्हणजे गिरीश भाऊ. मी तालुक्याच्या भरपूर सभा पाहिल्या, मोठ्या मोठ्या सभा पाहिल्या, पण तालुक्याची सगळ्यात मोठी सभा आज जर कुठे होत असेल ती जामनेर शहरामध्ये होते, याचा रास्त अभिमान आहे. आता गिरीश भाऊंना सांगणार आहे, आता फक्त जामनेर नको भाऊ, आता आम्ही शेजारी राहतो, तुम्ही एवढं काम करताय, बाजूवाला आम्हाला उचकवत राहतो आणि सांगत राहतो की गिरीश भाऊकडे एवढे काम चालले, गुलाबराव तुमच्याकडे का नाही. पण माझी त्यांची दोस्ती आहे. हा माणूस दिलदार दोस्त है. जमीर बेचने वालों से उसने दोस्ती नहीं की, वरना वक्त के पहले अमीर हो जाता. एक साथ दो नशा नहीं करता, नहीं तो वक्त के पहले फकीर हो जाता. आणि आज या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही आनंद वाटत असेल की त्यांच्या कल्पनेतला महाराष्ट्र गोरगरिबांना योजना राबवण्याकरता त्यांनी तयारी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत दिलेल्या सूचना या 100% या तालुक्यामध्ये अंमलात आल्या, या जिल्ह्यामध्ये अंमलात आल्या. हे सगळ्यात पहिलं उदाहरण आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 40 गावने सुरू केलं आणि त्याच्यानंतर हे जामनेर मध्ये सुरू झालं. याचा रास्त अभिमान तुम्हालाही आणि आम्हालाही आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जी योजना या ठिकाणी आम्ही राबवली ती म्हणजे लोकांना नाव पण माहीत नसेल, बुडीत मजुरी. ज्या गरोदर महिला आहेत, ज्यांच्याकडे BPLचे कार्ड आहेत, दाखले आहेत, अशा महिलांना अनुदान वाटप करण्यात येणार आहे. ते 52 लाख रुपयाचं अनुदान वाटप करणार आहे. त्याच्यामध्ये एका महिलेला 4,000 रुपये भेटणार आहेत.